तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे। शुभम, खरं तर राजकीय वर्तुळात ही सर्वात महत्त्वाची घडामोड समजली जाते। मिलिंद देवरा यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत होती। तर या संदर्भात अधिकची माहिती। अगदी बरोबर प्रज्ञा, पाहायला गेलं तर गेल्या आठवड्याभरापासून जी आहे चर्चा सुरू होती की मिलिंद देवरा जे आहेत ते शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे असं सांगण्यात येतं आणि आज तो दिवस आला। आज सकाळी ट्विटरच्या माध्यमातून मिलिंद देवरा यांनी जे आहे ट्विट करत माहिती दिली की त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे। काँग्रेसचे सदस्य ते होते आणि सोबतच गेले 55 वर्षांपासून त्यांचा पूर्ण देवरा या कुटुंबियांचा जो संबंध आहे काँग्रेस पक्षासोबत होता आणि त्यानंतर आज 2 वाजता जो आहे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि सोबतच त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश होणार आहे। दक्षिण मुंबई मतदारसंघामधनं जे आहेत मिलिंद देवरा इच्छुक होते, पण महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा घटक असल्या कारणाने कुठेतरी अरविंद सावंत यांची जी रनिंग सीट आहे त्यांनाच तिकीट देण्यात येणार असा कुठेतरी दिल्लीच्या बैठकांमध्ये सुद्धा निर्णय झाला होता आणि त्यानंतर आता मिलिंद देवरा जे आहेत त्यांनी असा निर्णय घेतला आणि आता काही क्षणातच आहे मुख्यमंत्री इथे पोहोचणार आहेत। देवरा जे आहेत ते सुद्धा पाऊण तासापासून वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। संपूर्ण आपण तयारी बघू शकतो, व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर जो आहे मिलिंद देवरा यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। सोबतच मुंबईमधील काही माजी नगरसेवक आहेत त्यांचा सुद्धा पक्ष प्रवेश आहे आणि शेकडोच्या कार्यकर्त्यांमध्ये मिलिंद देवरा हे पक्ष प्रवेश करत आहेत। प्रज्ञा जी, मात्र शुभम, खरं तर जेव्हा स्वच्छता मोहीम राबवली गेली आणि त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात कल्पना नसल्याचं म्हटलं, म्हणजे या संदर्भात काही माहिती नाही असं त्यांनी म्हटलं। पण खरं तर आता मिलिंद देवरा हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत, थोड्याच वेळात त्यांचा पक्ष प्रवेशही होईल। तर या संदर्भात ताजा तपशील। अगदी बरोबर, आज सकाळी स्वच्छता मोहीम जी मुख्यमंत्री यांच्याकडनं करण्यात येत आहे त्यावेळेस पत्रकारांनी जेव्हा त्यांना विचारलं की देवरा पक्ष प्रवेश करणार का, तेव्हा मुख्यमंत्री यांनी असं सांगितलं की नक्कीच मी त्यांचं स्वागत करीन। त्यावेळेस कुठे आहे वर्षा निवासस्थानी तयारी सुरू होती, हे जे आपण सगळं भव्य मंडप बघू शकतो ते ही सगळी प्रकारची तयारी जी आहे ती सुरू होती, पण मुख्यमंत्री त्यांच्या दैनंदिन जे रुटीन आहे त्याच्यामध्ये व्यस्त होते आणि सोबतच देवरा यांचा पक्ष प्रवेश हा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होते आणि श्रीकांत शिंदे गेल्या आठवड्याभरापासून देवरा यांच्या संपर्कामध्ये होते। त्या कारणाने मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं असावं, पण पाहायला गेलं तर मुख्यमंत्री आणि सोबतच शिवसेना पक्ष प्रमुख आहेत ते आता एकनाथ शिंदे यांच्याच उपस्थितीमध्ये जो आहे देवरा यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। अगदी काही वेळ शुभम, माझा एक प्रश्न आहे तुला की जर लोकसभा निवडणुकीच्या आधी जर मिलिंद देवरा यांना उमेदवारी जर घोषित केली, जर तरची भाषा आहे ही, तर अरविंद सावंत यांना शह देण्यासाठी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भक्कम खेळी असेल का? अगदी बरोबर, पाहायला गेलं तर मिलिंद देवरा आज पक्ष प्रवेश करणार आहेत। महायुतीमध्ये त्यांचा समावेश होणार आहे। शिवसेना आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा हा घटक आहे महायुतीचा आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर शिंदे गटांमध्ये असे काही मुद्दे आहेत, असे काही त्रुटी आहेत की ज्याच्यामुळे देवरांच्या पक्ष प्रवेशानंतर त्या दूर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आता देवरा जे आहेत सध्या खासदार नव्हते, पण तरी सुद्धा त्यांचे जे सामाजिक उपक्रम जे राबवत होते, कुठल्याही प्रकारचं मुंबईमध्ये ते इव्हेंट घेत होते, तर कुठेतरी त्यांना असं होतं की मी उमेदवार जरी नसलो, माझ्याकडे आता सीट जरी नसली खासदारकीची, तरी सुद्धा त्यांनी ते सगळं कार्य केलेलं गेले 5 वर्ष आहे मुंबईकरांना पाहायला मिळालंय आणि सोबतच अरविंद सावंत हे आता महाविकास आघाडीमध्ये गेले आहेत आणि मिलिंद देवरा यांना महायुतीची आणि सोबतच केंद्रातली आणि राज्यातली जी सत्ता आहे त्याचा फायदा होणार आहे आणि सोबत मिलिंद देवरा हे लोकप्रिय आहेत अरविंद सावंत यांच्यापेक्षा, कारण की कुठेतरी असं मानलं जातं की मागच्या वेळेस अरविंद सावंत जे आहेत निवडून आले होते, त्याचं मुख्य कारण हेच होतं की भाजप सोबतच्या रणनीतीमुळे आणि त्यांच्या पक्षाच्या मदतीने जे आहेत ते निवडून आले होते। जी, मात्र शुभम, आता सध्या ही नाराजी जी आहे मिलिंद देवरांची, ती नाराजी महाविकास आघाडीला भोगणार आहे का? कारण जर आपण पाहिला गेलं तर मिलिंद देवरा हा बडा नेता काँग्रेसचा आणि त्या काँग्रेसच्या याच नेत्याला दुखावणं हे आता महाविकास आघाडीला जड जाणार आहे का? कारण मिलिंद देवरा यांचा राजीनामा पाहून सगळेच आता काँग्रेस नेते मंडळी सध्या आश्चर्य व्यक्त करतायत आणि खरं तर वर्षा गायकवाड यांनी फेरविचाराचाही सल्ला दिलेला आहे मिलिंद देवरा यांना। या संदर्भात आपली माहिती। अगदी बरोबर, ट्विट आल्यानंतर जे आहे सर्वात आधी वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली होती की फेरविचार करा, पण कुठेतरी आधीच निश्चित झालं होतं आणि काँग्रेसला
आणि सोबतच महाविकास आघाडीला हा एक सर्वात मोठा धक्का हा बसणार आहे। काही दिवस आधीच जे आहे शिवसेनाचा सुनावणी झाली होती आणि निकाल सुद्धा आला होता। त्यानंतर अधिकृतरित्या पक्ष जो आहे एकनाथ शिंदे यांना देण्यात आला होता आणि त्याचमुळे मिलिंद देवरांनी पण सुद्धा कुठेतरी या गोष्टीचा विचार केला असेल की आता खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेचीच आहे तर जायला काही हरकत नाही। आणि त्यानंतर या शिवसेनेमध्ये आल्यानंतर जो आहे काँग्रेस आणि सोबतच उबाटा गट आणि शरद पवार गट यांना एक मोठा धक्का सुद्धा बसण्याची शक्यता आहे आणि सोबतच सर्व नेते जे आहेत ते विचारात पडलेले आहेत। जी जी, धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर मिलिंद देवरा हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। सध्या मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळांना चर्चांना उधाण आलेलं आहे। दुसरं म्हणजे आता जर शिवसेनेत ते प्रवेश करतायत तर महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसू शकतो, कारण अरविंद सावंत विरुद्ध मिलिंद देवरा असं चित्र काहीसं पाहावयास मिळेल। तर मिलिंद देवरा हे वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। मिलिंद देवरा यांचे समर्थकही वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि दुसरं म्हणजे आता मिलिंद देवरा हे काहीच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची ही माहिती मिळते आहे।